तू इथे काय करतोयस? तू इथे काय करतेस? आम्ही सगळे वरच्या रूममध्ये तुझी वाट बघतोय. पुढचं प्लॅनिंग करायचं आहे ना? चल ये लवकर, आम्ही सगळे थांबलोय तुझ्यासाठी. चल. गार्गी, अगं कुठे चालली आहेस? अगं वर. पक्या आत्ता मला म्हणाला की वर तुमचं काहीतरी डिस्कशन चाललंय आणि माझीच वाट बघताय. चल. अगं काही काय, आम्ही सगळे खाली जमलोय डिस्कशन साठी. हा? हो. रुचिता, गार्गी, अरे यार काय चालवलंय तुमचं? चला ना, डिस्कशन करायचंय ना. तेच ना. पक्या तू काय चाललंय? चल ना यार. चल गार्गी, लवकर चल, उशीर होतो. अरे गार्गी कुठे? ठीक आहे आली. गार्गी ये ना, बस ना. पक्या कुठे होतास तू? कुठे म्हणजे? आम्ही सगळे इथेच होतो. तूच एकटी बाहेर काहीतरी करत होतीस. गार्गी, यू ओके? या. बर. आम्ही आता तेच डिस्कस करत होतो की इथे नेमकं काय घडत असेल. ऍक्च्युली मला काय वाटतं माहितीये, इथे किडनी रॅकेट वगैरे चालू असणार. नाही, मला तर असं वाटतं इथे स्मगलिंग वगैरे होत असणार. म्हणजे इथे माल वगैरे ठेवायला चांगली जागा आहे. कोणी यायची हिंमत पण नसेल करत. स्मगलिंग नाही रे दादा, मला नकली दारूचं रॅकेट चालू असणार असं वाटतं. काय आपण येणं म्हणून सगळं क्लिअर केलं असणार त्यांनी. मे बी. गार्गी, तुला काय वाटतं? मला असं वाटतं की कदाचित इथे ह्युमन ट्रॅफिकिंग होत असावं. म्हणजे मानवी तस्करी. काही दिवसांपूर्वी जेव्हा मी या घरात आले होते ना, तेव्हा मला इथे एक फॅमिली भेटली. एक बाई, एक नवरा बायको आणि त्यांची लहान मुलगी. आणि आता ती फॅमिली कुठेच दिसली नाही. तर काय झालं असेल त्यांचं? म्हणजे ती फॅमिली कुठे गेली असेल की त्यांचं काही बरं वाईट झालं असेल. आय रिमेंबर, तू आम्हाला सांगितलं होतंस की पहिल्यांदा जेव्हा तू इथे आली होतीस तेव्हा तुला एक फॅमिली भेटली होती. पण त्यावेळेस आम्ही काही विश्वास ठेवला नाही तुझ्यावर. पण तू आता इतकी शुअर आहेस तर मग बघूया आपण. हा, शुअर आहे मी, कारण मी त्यांना भेटले, त्यांच्याशी बोलले होते. नाही, आणि असंच जर असेल ना, तर आपण त्या फॅमिली संदर्भात काही पुरावे मिळतात का हे बघूयात ना. गुड आयडिया. आपण एक काम करू, आपण टीम डिवाइड करू. हा. आणि पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करूया. कुठलीही डाऊटफुल गोष्ट वाटली ना, ताबडतोब सांगा. ए सॅड्रिक, तू माझ्यावर चल. हा. रुचिता, तू मॉनिटरवर बस आणि सगळ्या फुटेजकडे व्यवस्थित लक्ष दे. ओके. गार्गी, तू माझ्यासोबत चल. या. आणि ऐका, आपल्या व्यतिरिक्त इथे जर का कोणी आहे असं जाणवलं ना, तर सरळ आरडाओरडा करा. जिथे असू तिथून येऊ. चला, कामाला लागू. चल. मॅम, काय आलं? आज तुम्ही एकदम ऑफिस सोडून मला असं टपरीवर का बोलवलं? मॅम, तुम्ही दुखी का आहात? तू ना, तू बोलूच नकोस माझ्याशी. अहो मॅम, मी काय केलं? प्लीज असं नका करू. तुमच्याशी नाही बोललं तर कसं होईल माझं? इडियट, नीट लक्ष देता येत नाही तुला?
माझं लक्ष नाही असं कधी होईल का मॅम? What? म्हणजे तुम्ही दिलेल्या कामावर लक्ष नाही असं कधी होईल का? तुझं लक्ष असतं तर असं झालंच नसतं. मॅम काय झालंय सांगा तरी. आय न्यू इट. तू असंच बोलणार. गार्गीची गँग आपल्याला न सांगता मृत्युंजय बंगल्यात गेलीच कशी? आणि ते पण 7 दिवस राहणार आहेत ते तिकडे. जाऊ दे ना मॅम, त्यांना त्यांचं काम करू दे, आपण आपलं काम करूया. मूर्खा, भासाबा शो मी करतेय, गार्गी नाही. मॅम आपण दुसऱ्या लोकेशनला जाऊया ना. अरे तुला कळत नाहीये का? एकतर एवढं स्ट्रगल करून मी भासाबा शो मिळवला आणि आता हे लोक तिकडे गेले तर सगळे क्रेडिट त्यांनाच मिळेल आणि त्यावर शो सुद्धा गार्गीकडे जाईल. मॅम असं काही नाही होणार. तू गप्पा बस मूर्ख कुठला. अजिबात कळत नाही तुला बिनअकलीचा. आता मी काय सांगते ते नीट ऐक. जाऊ द्या मॅम, मला तर अक्कल नाही आहे ना, मग कशाला सांगताय? अरे दिनेश, माझ्यावर चिडणार तू? मॅम तुमच्यावर चिडेन असं कधी होईल का? बोला काय करायचंय? तू जाऊन ये ना एकदा मृत्युंजय बंगल्यात आणि ते लोक तिकडे काय करतात त्याचे मला अपडेट्स दे. आत्ता जातो. आई नाही, पण ते लोक काय करतात त्याचे नीट अपडेट्स मला दे. ओके? येस मॅम, आपण एकत्र जाऊया ना. नाही नाही, तू जाऊन ये, मी ऑफिसला थांबते. पण तिकडे काय चाललंय त्याचे सगळे अपडेट्स मला पाहिजे. कळलं? हो हो. बहिणाबाई, एक विचारू का? आता तू नाही म्हणालीस तरी मी विचारणारच आहे, त्यापेक्षा सरळ विचारूनच टाकतो. तो डॉक्टर आठवतो का ग तुला? तू कशी काय विसरणार? तो लग्नाला तयार झाला होता तुझ्याशी. आता दिसायला कसा काय असे ना, पण तू तयार झाली होतीस लग्नाला. सुरेश आवर स्वतःला. इतकी कशाला लाजतेस ग किरण? तू करणार होतीस ना ग त्याच्याशी लग्न, पण एंड टाइमाला माघार घेतलीस. नाहीतर आम्हाला श्रीमंत जिजाजी मिळालं असतं ना. तू माघार घेतल्यानंतर त्यांनी मला कामावरून काढून टाकलं. तुझ्यामुळे मी रस्त्यावर आलोय किरण. तुझ्यामुळे मला हा त्रास सहन करावा लागला. तुझ्यामुळे. आहे लक्षात? मला याविषयी बोलायचं नाहीये. मला बोलायचं आहे ना, मला बोलायचं आहे तुझ्याशी. तुझ्यामुळे मी रस्त्यावर आलोय. तुझ्यामुळे मी त्रास सहन केला. हा, कसे दिवस काढले तुला माहितीये? माहितीये तुला? सगळं माहितीये मला. खोटं बोलून तू त्यांच्याकडे पैसे उकळायचास, नाही नाही ते धंदे करायचास. मी जर त्यांच्याशी लग्न केलं असतं ना तर पैसे उकळायची आणखीन एक संधी मिळाली असती तुला. काही बोलू नकोस. कर्जबाजारी झाला होतास तू. पैसे पाहिजे होतेस म्हणून तुम्हाला मागे लागलास त्यांच्याशी लग्न करायला. ते काय भावाच्या प्रेमाने नाही, तुला पैसे होय होते. हे काय ते वाटेल ते बोलू नकोस. आहे अरे, पैसे आपण कुठून पण जमवू शकतो. कुठून पण. माहितीये ना, कसेही पैसे गोळा करू शकतोस तू. पेशंट यायचे ना हॉस्पिटलमध्ये, त्यांच्याकडनं सुद्धा तू पैसे उकळायचास, त्यांच्याशी खोटं बोलायचास, त्यांना त्रास द्यायचास आणि संधी मिळाली ना तर चोरी सुद्धा करायचास. सगळं मलाही माहितीये, फक्त माझं तोंड उघडायला लावू नकोस. हे जास्त होतंय हा किरण, जास्त होतंय. जास्त तू करतोयस. आता गरज नसताना सुद्धा तू जुने विषय उकरून काढतोयस. तू हे का करतोयस कळत नाहीये का मला? तुला मला लॉकेट द्यायचं नाहीये म्हणून तू वेळ काढतोयस. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी मला लॉकेट दिलं नाहीस ना तरी गार्गीचं रक्षण करण्यासाठी मी समर्थ आहे. लक्षात ठेव.
गार्गी काय झालं? नाही काही. काय झालं? हे माझं कानातलं आहे. हा? हे इथे कसं काय आलं? आई शुअर हे तुझंच आहे? या ऑफकोर्स हे माझंच आहे. कदाचित त्या क्षितिज निंबाळकरला तू भेटायला आलीस तेव्हा पडलं असेल. नाही, मी गेले अनेक दिवस हे कानातलं घातलंच नाहीये. काय? हो. अरे बाबा मी कशाला लावू हे? काय फालतूगिरी करतो यार पक्या. तू नाहीतर कोणी केलं मग हे? बघ, तू उगाच माझ्यावर नाव नको घालूस. मी नाही केलं हे. मग नाहीतर काय भूत आलेलं आहे हे लावायला? मला नाही माहित, पण मी ह्याला हात सुद्धा लावलेला नाहीये. अरे मी आत होतो की नाही? निले आणि गार्गी वर होते. ती रुचिता मॉनिटर एक जवळ. मिनिट एक मिनिट एक मिनिट, ते बंद तरी करा आधी. लहान आहात का तुम्ही दोघं आता? काय चाललंय? आणि ही घाबरवण्याची वेळ आहे? इथे येऊन आपण हेच करत बसलो ना तर ज्या कामाला आलोय ते काम होणारच नाही. अगं हा सरळ सरळ खोटं बोलतोय. तुला माहिती आम्ही दोघं आत होतो. हा मला म्हणाला की मी पाणी पिऊन येतो आणि हा बाहेर आला आणि याचा आवाज सुरू झाला. हे सॅड्रिक आता बस झाला तुझं. ए पक्या, तुझ्याशिवाय कोण करणार आहे? हा? अरे तुम्ही कामं करायला आले, भंकस कसली करताय? हो दादा, मी खरंच सांगतो, मी नाही लावलंय हे. काय बघ, डोक्यात जाऊ नकोस ना. तुला फालतूगिरी करायची असेल ना तर सरळ घरी जा. काय? हा, जा आता कामाला लागा. चल जा. गार्गी, मला खरं सांगशील? बोल ना. तू मगाशी म्हणालीस की तू त्या निंबाळकरला जेव्हा भेटायला आली होतीस तेव्हा तू हे कानातलं घातलं नव्हतं. गेले बरेच दिवस मी हे कानातलं घातलंच नाहीये. मग त्याआधी कधी आली होतीस का? मी बऱ्याच दिवसांआधी आले होते आणि त्यानंतर मी काल डिरेक्ट क्षितिजला भेटले. तू इथे आली नाही, मग हे कानातलं इथे कसं आलं? मला एकदा इथे आल्याचा भास झाला होता. भास? मग हे कानातलं इथे कसं? किंवा कदाचित तू इथे आली असेल आणि आम्हाला सांगत नसेल. हा? अरे असं नाही झालंय. पण हे बघ, तू काहीतरी लपवते, सगळं सांगत नाहीये. मग मी जे सांगते ते ऐक ना निले. हे कानातलं इथे कसं आलं? हा क्षितिज निंबाळकरचा काही ट्रॅप तर नाही ना? नाही, आता काहीही करून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला ह्या 7 दिवसात शोधायलाच हवी. लागत नाहीये ना फोन? लागेल ग बाई, थांब जरा. अहो आतापर्यंत अर्ध्या तासात 50 वेळा फोन लावून झालाय तुमचा, एकदाही नाही लागत आहे. अगं तिथे रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून नाही लागत आहे ना. तुम्ही बसा फोन लावत, मी जाऊन येते किरणकडे. किरणकडे कशाला? मी तिला विचारणार आहे मृत्युंजय बंगल्यात जाण्याविषयी. नाही नको. अहो
गार्गीचा एकदाही फोन लागला नाही. तिच्या सोबत जी टीम आहे त्यांच्यापैकी एकालाही फोन लागलेला नाहीये. मला मान्य आहे तिचा फोन लागत नाहीये, पण तरी आपण इतकी घाई नको करायला. अहो पण का? गार्गीला तिच्या कामात डिस्टर्ब केलेलं चालणार नाही. अहो तिचं तिकडचं जाणं आपल्याला आवडलेलं नाहीये, तरी पण ती गेलीच ना. मला मान्य आहे स्वाती, पण आपल्याला माहिती आहे आपली गार्गी स्वतंत्र विचारांची मुलगी. तिला तिच्या कामात अशा बाकी कुठल्याही गोष्टी आलेल्या कधीच आवडणार नाही, आणि आपण तिथे गेलो तर तिला ते पटणारही नाही. घ्या, तुम्ही तिचीच बाजू घ्या. स्वाती, मी तिची बाजू वगैरे घेत नाहीये. माझं म्हणणं इतकंच आहे की आपण इतकी घाई नको करूया. अहो मला खूप काळजी वाटते गार्गीची. स्वाती, मी समजू शकतो तुझी काळजी. आपलं काय ठरलंय? काळजी करायची नाही, पॉझिटिव्ह राहायचं. तिथे जायचं की नाही ते आपण नंतर ठरवू. एक डोळ्यात काय मारते टॉर्च? खाली कर. हे जाऊ दे, सापडलं का? नाही, डाऊटफुल वाटेल असं असून मला तरी काही सापडलं नाही. तुला सापडलं काही? नाही ना, मी पण कंटिन्यू मॉनिटरिंग करते, काही दिसलं नाही. काय करायचं, कसं करायचं काहीच कळत नाही यार. हो ना यार. त्यात हा पक्या एक. आता तर क्षितिज निंबाळकरने सांगितलेलं ना की ग्रामोफोनला हात नाही लावायचा, तर याला तो चालू करायची काही गरज होती का? ए सॅड्रिक, डोक्यात जाऊ नकोस तू माझ्या. आधीच तुझ्यामुळे निलय दादा आणि गार्गीचा ओरडा मिळालाय मला. अरे पण मग ओरडा पडेल अशा गोष्टी करायच्याच कशाला? ए तू गप्प बस. तुला माहिती तरी आहे का काय झालंय ते? पक्या अरे किती खोटं बोलशील असून. अरे भाऊ, मी कशाला खोटं बोलू? तो ग्रामाफोन मी नाही लावला म्हणजे नाही लावला. ए, ग्रामाफोन नाही, ग्रामोफोन. हा तेच ते. आणि निलयनं करेक्ट वागतो तुझ्यासोबत. कामाच्या ठिकाणी पण भंकस करायची सवयच आहे तुला. ए सेड्रिक, आता शेवटचं सांगतोय तुला, तो ग्रामोफोन मी नाही लावला म्हणजे नाही लावला. तिथे आपल्याला शिव्या पडतील ना म्हणून गप्प बसलो होतो, समजलं ना? अरे तू नाही लावला तर काय मी लावला तो ग्रामोफोन? ए, हे पक्याचंच काम आहे. रुचिता, तर तू पण मला बोलणार? पक्या, मला ना 200% गॅरंटी आहे, हे तुझ्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. आता बस झाला तुमचं. ऐकून घेतो म्हणून काही बोलणार तुम्ही? तो ग्रामोफोन मी नाही लावला, हे या सॅड्रिकचं काम आहे. आता प्रूव्ह करतो की नाही ते बघा तुम्ही. जाऊ दे, लक्ष नको देऊस. चल आपण आपलं काम करूया.